उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण इथे छान असं क्रिस्पी सँडविच बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे आपण दोडक्याची चटणी बनवून घेऊ. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. फुटाणा डाळ घेतलेली आहे. थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर एक मोठा दोडका इथे चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा. अर्धा लिंबू, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ घालायचे. बर्फाचे थोडेसे आईस खडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि घट्टसर अशी ही चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची. तर ही बघू शकता आपली चटणी वाटून तयार झालेली आहे. त्यानंतर सँडविच बनवण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, काकडी आणि बटाट्याच्या चकल्या इथे मी बनवून घेतलेल्या. बटाटा थोडासा आपल्याला उकडून घ्यायचा आणि त्याच्या चकल्या बनवून घ्यायच्या. त्यानंतर ब्रेडला दोन्ही बाजूने आपल्याला चटणी लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काकडीचे, टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे सॅलेड यावरती ठेवून घ्यायचं आहे. वरनं आपल्याला पिझ्झा सीझनिंग आणि थोडंसं आपल्याला काळी मिरी पूड इथे आपल्याला अशी पांगून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ब्रेड एकावरती एक चिटकवून घ्यायचे. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सँडविच आपल्याला तयार करून घ्यायचे. पॅनला छान तेल लावून घेतलेले किंवा बटर लावून घेऊ शकता तुम्ही इथे. त्यानंतर सँडविच पॅनवरती ठेवून घ्यायचं आणि मंद आचेवरती चांगलं खरपूस असं आपल्याला इथे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. मोठ्या गॅसवरती भाजू नका, नाहीतर सँडविच काळे होतात, करपले जातात. नंतर ब्रेड कडवट लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी आपलं सोनेरी कलरवरती सँडविच आपल्या इथे छान भाजून घेतलेले. या पद्धतीने तुम्ही ट्रायंगलच्या शेपमध्ये कट करू शकता आणि नाश्त्याला देऊ शकता. अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी छान असे क्रिस्पी सँडविच बनवून घेतलेले. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.